मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं आणि सभागृह संपल्याच्या नंतर मी स्वतः परभणीला गेलतो। परभणीला बाबांच्या घरी गेल्याच्या नंतर सर्व कुटुंबियांनी विनंती केली होती, मी स्वतः, की आपण सर्वजण, मी साहेबांची वेळ घेतो, साहेब आपल्याला वेळ देतील, आपण मुंबईला यावं। त्याप्रमाणे कुटुंबीय आणि तिथले माजी आमदार आदरणीय सुरेशदादा देशमुख, सोन कांबळेजी, माजी महापौर आणि बाबांचे थोरले चिरंजीव, धाकटे चिरंजीव सर्वजण आले। एक मुलगा त्या ठिकाणी शासनामध्ये घेण्याच्या बाबतीमधलं साहेबांनी आश्वासन दिले आणि जे स्थळ हे आता आंदोलन स्थळ होईल, स्फूर्ती स्थळ म्हणून ज्या ठिकाणी बोर्ड लावला गेलेला आहे विजय बाबांच्या अंत्यविधीच्या दिवशी, ते दोन्ही आश्वासन साहेबांनी या ठिकाणी दिलेले आणि जे मुलांचा काहीही संबंध नाही आंदोलनामध्ये आणि त्यांची नावं FIR मध्ये आलेली आहेत, चार्जशीटमधून जे फक्त ॲक्शन मोडमध्ये आहेत तेवढ्यांच्यावरतीच कारवाई होईल। इतर मुलांच्यावरती जे अनुकंपा धारकास पात्र आहेत, नोकरीस पात्र आहेत, अशा मुलांच्यावरती जे काही गुन्हे दाखल झालेले CM साहेबांनी सांगितलं की ते सर्वच्या सर्व चार्जशीटमधून वगळण्यात येतील, हेही आश्वासन दिलंय। आणि संतोष देशमुखच्या बाबतीमध्ये एकाही व्यक्तीला सोडलं जाणार नाही, जो कितीही मोठा असो, काहीही असो। आणि ते मला वाटतं त्यांचे बंधुराज हे आपल्याला या ठिकाणी बोललेत। बऱ्याचशा बाबी अशा आहेत की आज तपास यंत्रणा हे असल्यामुळं काही गोष्टी मीडियाच्या पुढं बोलून तपासामध्ये काही अडचणी निर्माण होऊ नयेत अशा प्रकारचं काही मी वक्तव्य या ठिकाणी करणार नाही। धनंजय देशमुख जे बोलले त्याच्याशी मी समर्थक आहे, फक्त याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट ज्यांची येईल ते सगळेच्या सगळे आतमध्ये जातील अशा प्रकारचं आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलंय। धनंजय मुंडेंची राजीनामाची मागणी अजून पकडून धरली आहे। हे बघा, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आम्ही करायला इथं आलेलो नाही। कुटुंबियांचं जे दुःख होतं ते सांगितलं। मूळतः संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा 2019च्या निवडणुकीमध्ये प्रीतमताई मुंडे यांचाही बूथ प्रमुख आहे। त्याच वेळेसच्या निवडणुकीमध्ये नमिता मुंदडांचा बूथ प्रमुख आहे। कालच्या लोकसभेमध्ये तो पंकजाताई मुंडे यांचा बूथ प्रमुख आहे आणि आत्ताच्या निवडणुकीमध्ये नमिता मुंदडांचा परत बूथ प्रमुख। आमचा भाजपचा बूथ प्रमुख हरवलेला आहे, आमचा भाजपचा बूथ प्रमुख गेलेला आहे। बूथ रचनेला भारतीय जनता पार्टीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे। मग त्याच्या पुढं कुणी कोणताही, मी नाव कोणाचं घेणार नाही, पण इन्व्हॉल्वमेंट असेल तर त्याला जावं लागेल आणि तेही बिनभाड्याच्या खोलीत जावं लागेल। राजीनामा हे त्या गोष्टी नंतरच्या राहील। देशमुख यांचे बंधू असं म्हटले की या भेटीमध्ये काही पुरावे आम्ही फडणवीसांना दिलेले आहेत, याचा अर्थ तपासाचे पुरावे पोलिसांनी घेतले नाहीत का? 100% पोलिसांनी घेतलेत। काही बाबी ज्या आहेत, मी म्हणतो ना, मीडियाच्या पुढं जाऊन सगळंच्या सगळं उघडं करून ते तपास